6, 8, 12 आणि 20 या प्रत्येक संख्येमधून कोणती संख्या वजा करावी, म्हणजे या संख्या काय असल्या पाहिजे, प्रमाणात आल्या पाहिजे. म्हणजे डिटेल जर करायचं झालं तर 6 मधून कोणती संख्या वजा करायची आपल्याला माहित नाही, आपण एक्स मानलं. त्यानंतर 8 मधून पण एक्सच मायनस करावं लागेल, कारण की समान संख्या मायनस करायची आहे. आता या दोन संख्येचा जो काही रेशो राहणार तो पुढील दोन संख्येचा रेशो आला पाहिजे, म्हणजे याच्यातून पण समान संख्या मायनस करायची, म्हणजे एक्सच मायनस करायची आहे आणि 20 मधून पण एक्सच मायनस करायची आहे. आता हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एक क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होणार आणि तिथून आपल्याला एक्सची किंमत शोधून आपल्याला उत्तर काढावं लागेल. हा झाला एक त्याच्यासाठी बेसिक पर्याय. त्यानंतर दुसरा काय पर्याय तर बघा, आपल्याला रेशो दिला होता 6 आणि 8, त्यानंतर दिलं होतं 12 आणि 20. आता काय करायचं, या पहिल्या रेशो मधला फरक शोधायचा किती आहे. 8 आणि 6 मध्ये फरक कितीचा आहे, 2चा. त्यानंतर दुसऱ्या रेशो मध्ये फरक किती आहे, 12 आणि 20 मध्ये फरक किती आहे, 8चा. नंतर यांचा पण रेशो काढायचा, बे एक बे, बे चौक 8. हा रेशो आल्यानंतर काय करा, हा पहिल्या सेकंड वाल्याने पहिल्या रेशो मधल्या पहिल्या नंबरला गुणाकार करायचा. 6 गुणिले 4 म्हटलं किती होणार, 24. त्यानंतर या पहिल्या वाल्याने सेकंड वाल्या रेशो मधल्या पहिल्या नंबरला गुणाकार करायचा. 1 गुणिले 12 म्हटलं तर 12 आणि या दोघांचा करायचा फरक भागेला या दोन्ही संख्यांमधला, या दोन्ही रेशो मधला पाहायचा फरक किती आहे. 4 मधून 1 मायनस झाला किती राहतात, 4 मायनस 1, म्हणजे वरती राहणार 12, खाली राहणार 3. 3 एका 3, 3 चौक 12. म्हणजे प्रत्येक संख्येमधून कोणती संख्या वजा करावं लागेल, 12. बघा 4 मायनस करावं लागेल प्रत्येक संख्येमधून. बघा 6 मधून जर 4 मायनस झाले किती राहतात, 2. 8 मधून 4 मायनस झाले तर 4. 12 मधून 4 मायनस झाले किती राहणार, 8. त्यानंतर 20 मधून 4 मायनस झाले किती राहतात, 16. बघा यांचा रेशो काढा, बे एक बे, बे दोन्ही 4. 8 एका 8, 8 दोन्ही 16. याचा रेशो एकाच 2, याचा पण रेशो एकाच 2, म्हणजे कोणती संख्या वजा करावं लागेल, 4. ठीक आहे. बघा 7, 9, 11 आणि 15. 7 दिलाय, 9 दिलाय, 11 दिलाय आणि 15 दिलाय. सुरुवातीच्या दोन संख्यांमधला फरक किती आहे, 2चा. नंतरच्या दोन संख्यांमधला फरक किती आहे, 4चा. यांचा पण रेशो निघतो का, बे एक बे, बे दोन्ही 4. काढून याचा रेशो. त्यानंतर सेकंड वाल्याने पहिल्याला गुणाकार करायचा, 7 दोन्ही किती होता, 14, मायनस पहिल्यावाल्याने पहिल्या सेकंड वाल्या रेशोला पहिल्या नंबरला गुणाकार करायचा, 11, भागेला या दोन्ही रेशो मधला फरक शोधायचा. 2 मधून 1 मायनस झाला, 1 राहतात. 14 मधून 11 मायनस झाले किती राहतात, 3. 3 भागेला 1 म्हणजे किती, 3. कोणती संख्या वजा करावं लागेल, 3 ही संख्या काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. ठीक आहे. आता या प्रश्नात उत्तर आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मित्रांनो. ठीक आहे. जय हिंद.